हाय, मी सुविधा. आणि बघा, व्हिडिओ सुरू केला तशी कशी माझी पिल्लू लगेच व्हिडिओमध्ये आली. तर आज मी तुम्हाला आपल्या घरातलं तेलाव्यतिरिक्त कुठलंही सामान न वापरता, बिना वाटण टाकता मटण करी कशी बनवायची आणि झटकेपट ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बनवूया. इथे मी 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो मटण घेतलंय. बोनलेस आहे मटण आणि व्यवस्थित त्याला धुवून घेतलंय. इथे मी यूज करत आहे एव्हरेस्टचं मटण करी मिक्स. हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. ह्याच्या मागे हे कसं यूज करायचं ते पण पूर्ण त्याची माहिती दिलेली आहे. हे पॅकेट आहे ते पूर्ण अर्धा किलो मटणसाठी आहे, पण माझ्याकडे पाव किलो मटण होतं म्हणून मी यातलं अर्धच पॅकेट यूज केलं. अर्धा पॅकेटमधला मसाला या मटणावर ते टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित प्रत्येक पीसला मॅरिनेट होईल, प्रत्येक पीसला मसाला लागेल असं त्याला हाताने व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे. हे मटण करताना तुम्हाला घरातलं कुठल्याही प्रकारचं वाटण, कांदा, लसूण, खोबरं काहीही यूज करायचं नाही आहे. फक्त ह्या पॅकेटमधला जो मसाला आहे तो मटणावरती टाकून मॅरिनेट करायचा आहे. म्हणजे जे बॅचलर्समध्ये वगैरे राहतात त्यांच्यासाठी एकदम इझिली मटण रेडी होतं. तर बघू शकता इथे माझं मॅरिनेट करून झालेलं आहे आणि 5 ते 10 मिनटासाठी मी हे बाजूला करून ठेवणार आहे. कढई घेतली आहे. कढईमध्ये 3 ते 4 चमच मी तेल घेतलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यावरती जे मॅरिनेट केलेलं मटण होतं ते मटण टाकलं आहे आणि मटण व्यवस्थित तेलासोबत मी मिक्स करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम मी एकदम बारीक ठेवली आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये आत्ता पाणी नाही घालणार आहोत, त्याच्यामुळे ते खाली लागू शकतं. म्हणून गॅसची फ्लेम एकदम बारीक करून मटण व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. मटण हे शिजायला कडक असल्यामुळे त्याला मी झाकण ठेवून एकदम बारीक फ्लेमवरती 15 ते 20 मिनटं शिजवून घेतलं. शिजवून घेतल्यानंतर बघू शकता कशी थोडीशी ग्रेव्ही तयार झाली आहे. आता ह्याच्यामध्ये मी बटाटे टाकते. बटाटे हे ऑप्शनल आहेत, पण आम्हाला मटणामध्ये बटाटा हवा आहेच म्हणून मी बटाटे टाकले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. 1 ग्लासापेक्षा तुम्ही कमी पण टाकू शकता किंवा जास्त पण टाकू शकता. आपल्याला किती ग्रेव्ही बनवायची आहे त्याच्या अकॉर्डिंगली पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर पुन्हा मी बारीक गॅस केला आणि झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती शिजू दिलं. आणि इथे बघू शकता आपलं मटण करी मिक्स रेडी झालेला आहे. थोडं पातळ दिसतंय कारण मी एकदम गरम गरम असतानाच शूट घेतला आहे म्हणून, पण थोडंसं थंड झाल्यानंतर एकदम जाडजाड अशी ग्रेव्ही झाली होती. आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय.